नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। फिजिक्स फक्त नाव कळलं तरी घाम फुटतो ना। अनेक रात्री तुम्ही फक्त या एका विषयामुळे रडला असेल। पुस्तक तासनतास हातात धरून बसता पण डोक्यात मात्र काहीच शिरत नाही। जर तुम्हाला असं वाटत असेल की फिजिक्समुळे तुमचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार नाही तर थांबा। फिजिक्स अवघड नसतं, तर ते शिकण्याची तुमची पद्धत चुकीची आहे। परीक्षेसाठी आता केवळ 3 महिने शिल्लक असताना तुमच्या हातात अजूनही पुरेसा वेळ आहे। जर आजपर्यंत तुमचे फिजिक्समध्ये 30-40 मार्क येत असतील तरी घाबरू नका। आज मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल मार्ग सांगणार आहे जो तुम्हाला मेडिकल कॉलेजपर्यंत नक्की घेऊन जाईल। हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण फिजिक्सची भीती कायमची संपवणार आहोत। आपल्या मुलांचा एक प्रॉब्लेम आहे, आपण मेहनती आहोत पण कॅल्क्युलेशनला घाबरतो। कोचिंग मध्ये सर शिकवतात तेव्हा समजतं, घरी गेल्यावर न्यूमेरिकल सुटत नाहीत, मग तो विषय आपण बाजूला ठेवतो। पण एक कटू सत्य लक्षात ठेवा, बायोलॉजी तुम्हाला मेरिट मध्ये आणेल पण फिजिक्स तुम्हाला मेडिकल कॉलेज मिळवून देईल। जर सरकारी कॉलेजची सीट हवी असेल तर फिजिक्सच्या डोळ्यात डोळे घालून लढावंच लागेल। आणि आज मी जे सांगते ना तेवढं करा। फिजिक्स तुमचा शत्रू नाही तर तुमचा सर्वात मोठा स्कोरिंग पार्टनर बनेल। आता नीट लक्ष देऊ नाही का। डिसेंबर 2025च्या ताज्या अपडेटनुसार नीटचा पेपर पूर्णपणे NCERT वर आधारित असेल। पॅटर्न समजून घ्या, 180 मार्कांचा खेळ आहे। अनेक जण विचारतात स्टेट बोर्ड करू की NCERT, पण मी स्पष्ट सांगेन, तुम्ही महाराष्ट्रात शिकत असाल तरी नीटच्या युद्धासाठी NCERTचंच हत्यार वापरा। महाराष्ट्र बोर्डात सेमीकंडक्टर किंवा रे ऑप्टिक्स 11वीला आहेत, पण NCERT मध्ये 12वीला या गोंधळात पडू नका। फक्त नवीन NCERTचा इंडेक्स फॉलो करा। आपल्याला सिलेबस संपवून नुसतं वाचन करायचं नाही, तर आपल्याला कन्सेप्ट जिंकायचे आहेत। आता मी तुम्हाला एक असा खजिना सांगते की जो तुम्हाला 100+ मार्क्स मिळवून देईल। हे चॅप्टर्स आधी करा। मॉडर्न फिजिक्स मधील ॲटम्स, न्यूक्लिय, ड्युअल नेचर हे सर्वात सोपे आणि हमखास 8-10 प्रश्न देणारे प्रकरण। करंट इलेक्ट्रिसिटी हे अत्यंत लॉजिकल आणि स्कोअरिंग प्रकरण आहे। सेमीकंडक्टर हे प्रकरण हमखास मार्क्स, कारण यात लॉजिक गेट्स आणि थेअरीवरच प्रश्न विचारले जातात। एक्सपेरिमेंटल फिजिक्स 8 जानेवारीच्या नवीन अपडेटनुसार नीट 2026च्या परीक्षेसाठी NTA ने प्रयोगांवर भर दिला आहे। व्हर्नियर कॅलिपर, स्क्रू गेज अँड एरर ॲनालिसिस हे टॉपिक्स आता ऑप्शनलला टाकू नका, हे तुम्हाला हक्काचे मार्क देतील। थर्मोडायनॅमिक्स आणि कायनेटिक थेअरी हे फिजिक्स आणि केमिस्ट्री दोन्हीकडे कॉमन आहेत, म्हणजेच एका दगडात 2 पक्षी। न्यूमेरिकल सुटत नाहीत कारण तुमचा फॉर्म्युला बँक तयार नाहीये। माझी ही ट्रिक वापरा, एका मोठ्या कागदावर सर्व फॉर्म्युले लिहून ठेवा आणि तो तुमच्या अभ्यासाच्या टेबलावर चिकटवा। रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना फक्त 10 मिनिटे ते डोळ्याखालून घाला। फॉर्म्युले तुमच्या रक्तात भिनले पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच मोबाईलचं कॅल्क्युलेटर फेकून द्या। नीटमध्ये तुम्हाला तुमचे हात आणि डोकं वापरायचं आहे। जेवढं रफ काम स्वतः कराल तेवढे तुम्ही परफेक्ट व्हाल। लक्षात ठेवा, घाम आज अभ्यासात गाळा म्हणजे उद्या परीक्षेच्या हॉलमध्ये रडण्याची वेळ येणार नाही। नुसतं वाचून कुणीच डॉक्टर बनत नाही। प्रॅक्टिस मेक अ डॉक्टर परफेक्ट। दर आठवड्याला किमान एक फिजिक्स टेस्ट द्या। प्रश्न चुकला तर आनंद माना, कारण तुम्हाला तुमची चूक समजली। ती चूक एका मिस्टेक नोटबुकमध्ये लिहा। तुमची स्वतःची नोटबुक परीक्षेच्या शेवटच्या 7 दिवसात तुमची सर्वात मोठी शक्ती असेल। मित्रांनो, तुम्ही डॉक्टर होणारच आहात, फक्त स्वतःवरचा विश्वास गमावू नका। फिजिक्स अवघड नाही, फक्त तुमची जिद्द थोडी कमी पडते। ती जिद्द पुन्हा जागवा। हा व्हिडिओ तुमच्या मित्राला नक्की पाठवा की जो फिजिक्समुळे डिप्रेशनमध्ये आहे। त्याला सांगा, मित्रा, आपण नीट परीक्षा सोबत क्रॅक करणार आहोत। अशाच मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता कमेंटमध्ये पूर्ण ताकदीनिशी टाईप करा, आय विल क्रॅक नीट 2026। बघूया कोणाच्या शब्दात ताकद आहे। ऑल दी बेस्ट। आमचा हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा अथवा लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।